समाजसेवक यांचे ते शुभागमन झाले संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि आमच्या विनंतीस मान देऊन या व्यासपीठावरती आमंत्रित आहेत ते. तर मी विनंती करेन महेंद्र केनी पेटाली यांचा सन्मान करण्यासाठी. शिवनाथ खुटारकर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. सामने इथे रंगतोय आपण ऐकूया अपकमिंग कॉमेंटेटर ओमकार शेट्टी यांना पहिल्या सदस्य नाणेफेकी जिंकली. दैसर संघानं मागच्या वर्षी स्वर्गीय रतनबाबडे सुष्कामध्ये मेगा फायनलचा सामना खेळणारा संघ मात्र शेवटच्या क्षणाला वाकला मोठागाव संघाने या संघाला पराभूत केलं होतं आणि सामने इथे रंगेल या ऐकूया आपण पहिल्या सदस्यासाठी. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा डायगेची 2017 ना बॅक टू क्रिकेट ओमकार शेट्टी. थँक्यू सो मच. आलेले सर्व क्रीडरसिकांचं झिरोमा डायगो चषकाच्या माध्यमातून 2017 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. सामना रंगतो मैदानावरती पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपण एन्जॉय करताय. या डायगो चषक 2017चा दैसर वर्सेस किरवली या दोन बलाढ्य संघाच्या माध्यमातून एक बिग फाईट या मैदानावरती आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. नाणेफेकी जिंकली मैदानावरती गावदेवी दैसर संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मैदानावरती या ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. सलामीची जोडी इथे मैदानावरती विश्वास पाटील आणि फलंदाज मंगेश ही सलामीची जोडी मैदानावरती. तर पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन येतोय कॅप्टन ऑफ द टीम महेंद्र भोईर. गेले कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव महेंद्रच्या पाठीशी आहे. तो महेंद्र पहिला षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू बॅकफुटला येतोय. वॉटर कॅच ब्रिलियंट झेल फलंदाज मैदानावरती. पहिला झटका किरवली संघाला. संतोष सुकरे पाटील यांचे ते आगमन झाले. मी आपल्याला विनंती करते की आपण व्यासपीठावर स्थान पडणं तर एक सत्कार आमच्याकडे राहिलेत. देवा मोकाशी पाटील यांचे आगमन झाले. मी विनंती करेन रमेश पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मनसे शाखा प्रमुख. पहिल्या चेंडूवरती यश मैदानावरती गोलंदाज महेंद्र भोईरला आणि पहिल्या चेंडूवरती डगआउट मध्ये परत येतोय. अकाउंट ओपन न करता मैदानावरती बॅकफुटला आला तो म्हणजे फलंदाज विश्वास पाटील. पुन्हा एकदा नव्या जोमाना मैदानावरती चांगली सुरुवात दैसर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर अतिशय अटॅकिंग क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय या गावदेवी दैसर संघाच्या माध्यमातून. हा चेंडू अतिशय चांगला फटका चेंडू हवेमध्ये बॉर्डर कॅच ब्रिलियंट झेल. दोन चेंडूवरती दोन फलंदाजांना या ठिकाणी बाद केलंय आणि अतिशय चांगली सुरुवात मैदानावरती गावदेवी दैसर संघाचे पहिले गोलंदाज महेंद्र भोईरच्या माध्यमातून. तसेच ठिकाणी बरेचसे मान्यवर येतात आमचे दैसर गावचे आदरणीय कैलास पाटील तसेच कैलास भोईर या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. तो चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला विश्वासनं आणि विश्वासला झेल देण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झेल देण्यास प्रवृत्त केलं मैदानावरती फलंदाज नवीन फलंदाज येतो मैदानावरती अनिल. याच्या विकेट डिक्स पद्धतीची कंप्लीट केली जाते का. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलं वाघन संघाच्या केतननं. त्यानंतर स्पर्धेचं पहिलं मेडन षटक फेकलं मागच्या सामन्यामध्ये अक्षय केनीनं. 1-2 विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हा चेंडू या ठिकाणी बीट झालेत मैदानावरती. सॉफ्टहँडना सन्मान देतो मैदानावरती. विकेट ट्रिक बॉल होता. गोलंदाजांना अतिशय ताकदीनं तो चेंडू फेकला होता. म्हणजे त्या चेंडूला सन्मान दिला जातो मैदानावरती. अजूनपर्यंत अकाउंट पॉवर सर्कलचं षटक मार्गस्थ असताना ओपन केलं जात नाहीये या किरवली संघाच्या माध्यमातून. अतिशय शांत सुरुवात. दबावाखाली वावरतोय. दबावावर झुंकारण्याचा प्रयत्न केलाय मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटला लॉंगनला अतिशय चांगला झेल आणि अजून एक झटका मैदानावरती किरवली संघाला.
फलंदाजाकडनं आशा होत्या त्या फलंदाज मात्र आता सलामीचे बॅकफुटला आलेत. आज गेम प्लॅन बदलवल्या मैदानावरती या किरवली संघानं, कारण सातत्यानं प्रशांत पाटीलला एक सलामीवीर म्हणून आम्ही पाहिलंय. मग तो प्रशांत लवकर येत नाहीये, तो गेम प्लॅन मात्र या ठिकाणी फसलाय आणि पहिल्या षटकामध्ये सलामीचे 3 मोहरे मैदानावरती गमावलेत या किरवली संघानं. गोलंदाजी खूप चांगली होती आहे. वन्स अगेन दुसरा रेकॉर्ड जितू या मध्ये पाहायला मिळेल का असं चित्र मैदानावरती, कारण 4 चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत. हा चेंडू फुल टॉस, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी लॉंग ऑफला. शरद एकाच बाउन्सवरती चेंडूला फील्ड करतोय आणि बऱ्याच कालावधीनंतर अथक प्रयत्नानं पहिली सिंगल मैदानावरती किरवली संघाच्या स्कोर कार्ड वरती कन्वर्ट केली जाते. एका धावेनं अकाउंट ओपन करतो मैदानावरती रोहित पाटील आणि अतिशय चांगलं षटक मैदानावरती पॉवर प्ले मध्ये स्वतःची हुकूमत गाजवताना मैदानावरती कॅप्टन ऑफ द टीम महेंद्र भोईर. एक संघनायक आहे, जिम्मेदारी काय आहे माहिती आहे त्याला आणि ती जिम्मेदारी उचलली मैदानावरती महेंद्रनं. अंतिम चेंडू बॅकफुटला येतोय. लास्ट मुवमेंटला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, मग चेंडू अतिशय चांगला होता. पडल्यानंतर इनस्विंग होतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल शिवाजी पाटील आणि वीरेंद्र पाटील या 2 पंचांना आणि एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. आणि एक गोष्ट खास करून सर्व रसिकांसाठी आणि या डायगर ग्रामस्थांसाठी, या स्पर्धेसाठी शिवसेनेचे युवा सेनेचे अधिकारी जितूदादा पाटील यांच्या माध्यमातून खास परमिशन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून मिळून दिली. त्यांचे सुद्धा आम्ही जय हनुमान डायगर संघाच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. दगडूशेठ माळी डायगर आणि मोहन माळी डायगर यांच्याकडून आयबा गॅससाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या प्रेक्षक वर्गासाठी. आता कोणताही मोठा फटका या ठिकाणी खेळू दिला जात नाहीये. नारिवली संघाने जे क्रिकेट दाखवलं नारिवली संघाविरुद्ध ते क्रिकेट आमच्या क्रीडरसिकांना एन्जॉय केलं. त्यानंतर अक्षयची गोलंदाजी आमच्या प्रेक्षक वर्गाने एन्जॉय केली. त्यानंतर महेंद्र भोईरनं या ठिकाणी क्रीडरसिकांची मन जिंकली मैदानावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त सिंगल खर्च करत असताना 3 फलंदाजांना डगआउटमध्ये परत केलं. दुसरं षटक अजयच्या माध्यमातून फेकलं जात आहे. हा चेंडू खराब आहे. जे कार्य केलं होतं मैदानावरती महेंद्र भोईरनं ते सातत्य आता मात्र अजयला टिकवणं खूप गरजेचं आहे. मात्र अजयने सुरुवात या ठिकाणी खराब केली आहे. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. अवांतर धाव मैदानावरती लाभेल आणि धावपलकावरती धावा अतिशय नाजूक स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. 3 बाद 2 धावा धावपलकावरती. अजय सज्ज होतोय उजव्या हातानं ओव्हर द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला आहे. या वेळीमध्ये गुडलेन स्पॉटवर चेंडू काहीसा आतमध्ये येतोय. अतिशय चांगली लेंथ आणि अतिशय चांगली गती त्या ठिकाणी अजयच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. दैसर संघ पूर्णपणे गोलंदाजीच्या जोरावरती हुकूमत गाजवतोय. पहिले 2 सामने आपण पाहिले. खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिला आणि खेळपट्टी एखाद्या सरड्याप्रमाणे रंग बदलते मैदानावरती आणि खेळपट्टी आता गोलंदाजांना साथ देते मैदानावरती. चेंडू हवेमध्ये झेलवणं गरजेचं होतं. झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केला जात नाही. शरद 1 सेकंड चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत अजून एक धाव मैदानावरती लाभेल आणि एका धावेनं धावसंख्या संत पाहते इंद्रायणी कासवाच्या गतीनं धावा हळुवार पद्धतीनं पुढे सरकल्यात. फक्त आणि फक्त 3 धावा धावपलकावरती आतापर्यंत जमवता आल्यात या किरवली संघाला. किरवली संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. अजूनपर्यंत प्रशांत आणि मयूर सारखे फलंदाज या संघामध्ये आहेत. त्यामुळे 50 ते 55 धावा जर या संघानं सेट केल्या तर एक चांगली फाईट मध्ये किरवली संघ देऊ शकेल. हा चेंडू ऑन साइडला मोठा फटका. शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट अँड पुल करतोय. टायमिंग मात्र टेक्निक अतिशय चांगलं केलं जात नाही. मात्र आउटफील्ड फास्ट आहे. संधी होती क्षेत्ररक्षकाला मात्र मिसफील्ड त्या ठिकाणी आणि चेंडू सीमा पलीकडं. पहिला सामन्यामध्ये प्राण निर्माण करून देणारा हा चौकार किरवली संघाच्या बाजूनं. तसंच आमचे कॅनन स्पोर्ट्सचे प्रोवायडर राज पुरोहित या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या माध्यमातून बॅग आहे मॅन ऑफ द मॅच साठी आणि कॅप त्यांच्या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कॅप आम्हाला लाभली मॅन ऑफ द मॅच साठी किशोर मात्रे यांच्या माध्यमातून. हरीश मोकाशी पाडा यांच्या ठिकाणी आगमन झाला. स्वागत आपल्या व्यासपीठावरती. तसेच दर्शन पाटील यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चौकार दाखवलं मैदानावरती फलंदाज अनिलनं. हा फलंदाज खेळपट्टीवरती थांबणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू अनिल साठी बीट झालेत मैदानावरती.
अतिशय चांगला कमबॅक मैदानावरती चौकार खाल्ल्यानंतर लगेच दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. वर्चस्व गाजवलं मैदानावरती गोलंदाजांना मच्छिंद्र सर खेळपट्टी साथ देते. याचं कारण गुलाबी थंडी आहे, वातावरणामध्ये थोडासा दमटपणा निर्माण होतोय, खेळपट्टी थोडीशी ओलसर होती आहे आणि चेंडू हळुवार गतीने येतोय. जो एक्सेप्टेड आहे फलंदाजाला वेग, तो वेग या ठिकाणी येत नाहीये. हा चेंडू मोठा फडका, चेंडू हवेमध्ये जज केलं जातंय, चेंडू हवेतून खाली येतो, जेल त्या ठिकाणी मिस झाला होता. विपुल होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, चूक झाली आहे विपुलच्या माध्यमातून. सेकंड चान्सला असं वाढलं होतं विपुल चूक रिकव्हर करतील, तर विपुलनं संधीचा फायदा त्या ठिकाणी घेता आला नाहीये. आता गोलंदाजी खूप चांगली होती आहे आतापर्यंत. अनिल सर या फलंदाजाला शांत ठेवलं जातं. मी नक्कीच म्हणेल यशस्वी गोलंदाजी गोलंदाज अजयच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आणि पूर्णपणे बॅकफुटला आला मैदानावरती किरवली संघ. हा चेंडू शॉर्ट अँड बुल करतोय, ताकद नाहीये फडक्यामध्ये, पण गोलंदाजाची लेंथ खूप चांगली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल. केवळ आणि केवळ 9 धावा. धावांचा अग्रलेख खूप हळूवार गतीने पुढे सरकतोय. आता मात्र फलंदाजांना गोष्टीचं भान ठेवून येणाऱ्या शेवटच्या 3 षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट सादर करावं लागेल. तसेच आमचे नारिवली गावचे ज्यांच्या माध्यमातून प्रथम 14 गाव IPL ची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून राबवली गेली आणि आपल्या सर्वांचे लाडके विश्वनाथ मस्कर या ठिकाणी येतात. स्वागत आहे मामा आपलं या पण व्यासपीठावरती. आम्ही जय हनुमान टायगर संघाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. निश्चित ओमकार ज्यांचे इथे आगमन झाले ते रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार एक मस्कर साहेबांचे इथे आगमन झाले. पहिली IPL ची संकल्पना ज्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये राबवली त्यांचे इथे आगमन झाले. मोस्ट वेलकम. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आई तत्वाची विशी माता बदली टायगर गावाला. आई तत्वाची विशी माता बदली टायगर गावाला. टायगर गावाला ना आईचा उदो उदो बोला. टायगर गावाला ना आईचा उदो उदो बोला. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून टायगर गावाचे गुणगान करणार. पुढचा सामना नेक्स्ट मॅच मी विनंती करेन उंबारली संघाचे सचिन भोईर आणि देसाई संघाचे रवी म्हात्रे. आय काइंडली रिक्वेस्ट टू बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. कारण सत्र समाप्त झाल्यानंतर तुम्हाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. खूप मोठा सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. उंबारली वर्सेस देसाई. सध्याच्या स्थितीला अतिशय फॉर्म मध्ये असणारा गावदेवी उंबारली संघ येणाऱ्या काळामध्ये प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करतील गावदेवी उंबारली संघाला देसाई संघ. त्यामुळे एक चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. कोणी कुठेही जाऊ नका. यानंतर एक मोठी लढाई रसिकांच्या भेटीला येईल मैदानावरती. मध्ये या सामन्यामध्ये आतापर्यंत वर्चस्व कायम ठेवलंय या गावदेवी दहिसर संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. कारण 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती संपन्न झालाय आणि आतापर्यंत सामन्यामध्ये मजबूत स्थिती पकडली आहे ती म्हणजे दहिसर संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 9 धावा. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आकाश पाडीचा वापर या ठिकाणी केला जातोय. आकाश सज्ज होतोय एक वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू आकाशचा गुडलेन स्पॉट वरती फेकला जातोय. अतिशय चांगली लाईन आणि लेन. म्हणजे खेळपट्टीचा अतिशय चांगला अभ्यास या दहिसर संघाने घेतलाय आणि खेळपट्टीवरती कोणता चेंडू यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये राहतोय या गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास या मैदानावरती दहिसर संघाच्या संघनायकाने केलाय आणि त्यांच्या गोलंदाजांना आणि अतिशय चांगले यश या मैदानावरती दहिसर संघाच्या गोलंदाजांना या मैदानावरती लाभताना आपण पाहू शकाल. सिंगल येते धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती. हा चेंडू खराब होता. प्रहार केला चेंडूवरती. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतात महेंद्र भोईर कॅप्टन ऑफ द टीम. सोबत चेंडूला कव्हर करेल दोन्ही फलंदाज एकाच एंडला. धावची होऊ शकतील का? कलेक्टिंग खूप चांगली होती आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी कोणताही येत नाहीये. जीवनदान मी म्हणेल नक्कीच लाभेल मैदानावरती. सर ऑन द स्टंप फेकी महेंद्र भोईरच्या माध्यमातून आली असती तर नक्कीच एक मोठा फलंदाज मैदानावरती धावचीत झाला असता. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोर मोज ऑन 12 लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 धावेवरती आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. थोड्याशा नाजूक स्थितीमध्ये पद्धती पाहायला मिळतोय. ते क्रिकेट आहे. कोणत्याही फलंदाजानं जर फलंदाजीला गिअरअप केलं तर एक मोठी धावसंख्या मैदानावरती अजूनपर्यंत उभारू शकेल हा किरवली संघ. कारण वेळ अजूनपर्यंत गेली नाहीये आणि त्याचा फायदा उचललाय. ओव्हरवी चेंडू लॉंग सीमा पलीकडं दमदार फटका षटकार. आई गौदेवी माझी माऊली
त्याच्या फलंदाजाच्या नावाचं मी वक्तव्य केलं होतं तोच अनिल पाटील मैदानावरती आता मात्र पहिला षटकार मैदानावरती दाखवतोय. वैयक्तिक 13 धावेवरती एकाकी किल्ला या फलंदाजाच्या माध्यमातून लढवला जातोय. एक षटकार आणि एक चौकार आतापर्यंत अनिलला मैदानावरती दाखवलाय आणि 13 धावा मैदानावरती आतापर्यंत या फलंदाजानं जमवल्यात. म्हणजे षटकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा मोठ्या टार्गेटची आशा आणि अपेक्षा बाळगत असतील. हा चेंडू मोठा फटका क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार होतो सीमारेषे बाहेर. गुड शॉट 4 धावा. थँक्यू डीजे. तसे षटकार आणि किंवा चौकार सलग 3 जर कोणी फलंदाजाने दाखवले तर विकेट साठी राज पुरोहित यांच्याकडनं एक टी शर्ट असेल. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. म्हणजे सलगच्या 3 षटकारांसाठी दिनेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक सुद्धा या ठिकाणी. देसाई संघाचे संघनायक आणि उंबरली संघाचे संघनायक प्लीज कम ऑन द स्टेज. गोलंदाज सज्ज होते मैदानावरती आकाश. थोडस महागडं षटक. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जात आहे दिशे वेगानं आकाश येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू 38 सेकंडच्या बाहेर लँड होतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. धोका होऊ शकेल आणि नक्कीच धोका मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद करतोय आणि गडी बाद होते मैदानावरती रोहित पाटील. थँक्यू डीजे. फलंदाज बाद होते मैदानावरती. चौथा झटका आणि तिसऱ्या षटकातील आता मध्ये शेवटचा चेंडू फेकायचा आहे मैदानावरती. गोलंदाज आकाश पाटीलला म्हणजे जोपर्यंत अनिल मैदानावरती आहे आणि नवीन फलंदाज इथे प्रशांत पाटील. षटकार किंग म्हणजे ओळख आहे या किरवली संघाच्या माध्यमातून आणि एक जबरदस्त हा डीडेफ फलंदाज म्हणजे स्थान आहे या किरवली संघामध्ये तो प्रशांत पाटील उर्फ नानू मैदानावरती येतोय. एक जबरदस्त क्षमता असणारा फलंदाज. सेकंड वरती मिस टायमिंग स्ट्रोक. एक मोठा फलंदाज बाद होऊ शकेल. यष्टीरक्षक चेंडूवरती मिलिंद पाटील. जबरदस्त झेल आणि अजून एक झटका मैदानावरती किरवली संघाला. बिग विकेट. अनिल पाटील डगआउट मध्ये परत येतोय. थँक्यू डीजे. आमचे रोहिंदांचे सचिन कडू यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. स्वागत आहे सचिन कडू आपलं. धपलकावरती धावा आपण पाहतो. ओमकार 23 धावा. अतिशय चांगली स्कोरची भूमिका जितू पाटील आणि ओमकार पाटील यांच्या माध्यमातून सातत्यानं मागचे 2 दिवस आम्ही पाहतोय. अनिलने अतिशय चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चिरंतन काळ हा फलंदाज मैदानावरती थांबू शकला नाहीये. आता जिम्मेदारी असेल सामन्याची पूर्णपणे प्रशांत वरती. कारण आतापर्यंत फक्त 2 षटक मैदानावरती बाकी आहेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत. कॅप्टन ऑफ द टीम महेंद्र भोईरच्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये एक संधी निर्माण करून दिली या दैसर संघाला आणि दैसर संघानं या मैदानावरती पूर्णपणे आतापर्यंत बांधून ठेवलं या किरवली संघाला. मात्र प्रशांतला बांधून ठेवणं खूप कठीण असेल मैदानावरती. कारण खूप सारी ताकद आणि खूप सारी गुणवत्ता या फलंदाजामध्ये ठासून भरलेली आहे. त्यामुळे या फलंदाजाला रोख लावायचा असेल तर अतिशय चांगलं षटक आणि अतिशय चांगल्या चेंडूचा वापर मैदानावरती गरजेचा असेल. महेंद्र भोईरच्या माध्यमातून महेंद्र भोईर सज्ज होतो. लेफ्ट आर्म हा चेंडू महेंद्रचा. नक्कीच दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती. कारण समोर फलंदाज अतिशय शक्तिशाली आहेत. वाईड बॉल अवांतर 10 मैदानावरती लाभेल. येणारी प्रत्येक अवांतर 10 मैदानावरती विजयासाठी 10वा टार्गेट सेट करत असताना उपयुक्त ठरेल मैदानावरती. या किरवली संघाच्या बाजूनं धावफलकावरती 10वा 24. चौथं षटक मार्गस्थ. धावांचा वेग वाढणं आता मात्र गरजेचं आहे. या 12 चेंडूवरती 30 धावा आवश्यक असतील. हा चेंडू प्रशांतसाठी मनगटी ताकदीचा वापर. एक चेंडूला करू शकला नाही त्या ठिकाणी फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. 2 फलंदाजाच्या माध्यमातून संधी होती त्यामुळे महेंद्रला. कलेक्टिंग थोडीशी खराब झाली त्या ठिकाणी महेंद्र भोईरच्या माध्यमातून आणि 2 धावा लाभतात फलंदाज प्रशांतला आणि 2 धावीने धाव संख्या धावफलकावरती. स्कोर मोज ऑन 26. प्रशांत पाटीलला त्यामध्ये मोठ्या फडक्याची गरज आहे. सिंगल डबल मिळून जास्त धावा सेट करू शकणार नाहीये किरवली संघ. हा चेंडू प्रशांतसाठी शॉर्ट लेनचा होता. इनसाइड एज चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट फाईन लेगला. अतिशय चांगले शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल. बीट होते मैदानावरती फलंदाज.
दैसर संघाचा जर आपण विचार केला फलंदाजी खूप खोलवर आहे. शरद सारखा इन्फॉर्म मध्ये असणारा फलंदाज स्वर्गीय रतनबुवा पाटील सौदी चषकाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिलिंद पाटील या संघामध्ये आपण पाहू शकाल. आकाश निषाद सारखे एक जबरदस्त फिनिशर आहेत. महेंद्र भोईर सारखा चांगला फलंदाज आणि सर्वात विस्फोटक फलंदाज राहुल पाटील या संघामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू समोर खेळलेत, अतिशय चांगला फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर. प्रशांत पाडीची ओळख पडून देणारा हा झणझणीत फटका षटकार. थँक्यू विजय. याच फडक्यांची आशा आहे आणि याच फडक्यांसाठी ओळखला जातो हा प्रशांत पाटील आणि स्वतःची ओळख आता मात्र दाखवून देतोय. आणि गरज होती, दडपणाखाली होते फलंदाज, अशा क्षणाला दडपणाला झुंकारण्याचा प्रयत्न मैदानावरती प्रशांत पाटीलच्या माध्यमातून केला जातोय. महेंद्र सज्ज होतोय. हा चेंडू क्लीन बोल्ड, वॉट अ कमबॅक. मागच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त केला मैदानावरती. हेच क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा दर्जा मैदानावरती सादर केला गोलंदाज महेंद्र भोईरनं. बिग विकेट, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज प्रशांत पाटील बाद झालेत मैदानावरती. थँक्यू विजय. अतिशय चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. आतापर्यंत तुमच्यापर्यंत फक्त म्युझिक पोहोचली आहे. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही संगीत ऐकलं तर नक्कीच तुमच्या अंगावरती शहारा निर्माण होईल. जेव्हा डीजे मास्टरला वेळ लाभेल तेव्हा नक्कीच हे संगीत तुम्ही पुन्हा एकदा ऐकू शकाल. आणि स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे क्रीडरसिक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व क्रीडरसिकांचं जय हनुमान चषक 2017 रायगडच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो मैदानावरती. गोलंदाज सज्ज झालेत महेंद्र भोईर. ब्रेक थ्रू लाभला मैदानावरती. फलंदाजानं षटकार दाखवला, तो फलंदाज मात्र बाहेर झालाय आणि नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. एक अष्टपैलू खेळाडू मयूर पाटील मैदानावरती येताना आपण पाहू शकाल. महेंद्र सज्ज होतोय. हा चेंडू महेंद्रचा अतिशय चांगला आहे. ऑफस्टिकला ब्लॉकरमध्ये चेंडूची फेकी केली जाते. पूर्णपणे मन जिंकणारी गोलंदाजी जी मागच्या सामन्यामध्ये अक्षय केनीने दाखवली होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती महेंद्र भोईरने दाखवली आहे. कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त सिंगल खर्च केली आणि 3 मोठ्या फलंदाजांना डगआउटमध्ये परत पाठवलं आणि वन्स अगेन पुन्हा एकदा तेच चित्र सातत्य मैदानावरती टिकून ठेवलं जातं. हा चेंडू मोठा फटका, लॉकटेड हिट, चेंडू लॉंग ऑन सीमा पलीकडं आउट ऑफ द पार्क. स्वतःची ताकद दाखवून देतोय मैदानावरती मयूर आणि किरवली संघामध्ये फलंदाजी किती खोलवर आहे हे दाखवून दिलं जात आहे मयूर पाटीलच्या माध्यमातून. चेंडू सीमा पार, षटकार. या मुंबई या शहरात या ठाणे या जिल्ह्यात संघ एक नंबर कुणाचा, संघ एक नंबर कुणाचा. आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा, आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा. मुंबई या शहरात या ठाणे या जिल्ह्यात. थँक्यू विजय. अतिशय चांगलं संगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ज्या संघाने ही स्पर्धा खूप मोठी ऑर्गनाईज केली आहे हनुमान टायगर संघानं, त्या संघाचं गुणगान गाणारं शिवाजी पाटील आणि त्यांच्या पूर्ण संघाचं गुणगान गाणारं हे गीत. मागच्या वर्षी टायगर संघ खूप फॉर्म मध्ये होता, यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा तो सिलसिला सुरू ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मध्ये काही मैदानावरती थोड्याशा चुका टायगर संघाच्या मध्ये झाल्या. मध्ये नाईट स्पर्धेच्या नंतर हा संघ पुन्हा नव्या जोमानं टुर्नामेंटमध्ये उतरेल. त्यावेळी या संगीताचा नक्कीच वापर बऱ्याचशा डीजे मास्टरच्या माध्यमातून टायगर संघ ज्यावेळी मैदानावरती असेल त्यावेळी वापर करताना आपण पाहू शकाल. 5वं षटक आहे आणि गोलंदाजीसाठी येतोय राहुल पाटीलचा वापर स्लॉगरच्या षटकामध्ये केला जातोय. सेकंड वरती फलंदाज आहेत 8व्या क्रमांकाचे फलंदाज मयूर आणि फलंदाज दिनेश. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये कॉल केला जातोय राहुल पाटीलच्या माध्यमातून. गरज होती का मिलिंदमध्ये येण्याची, कारण राहुलनं अतिशय चांगला कॉल केला होता की मी घेऊ शकेल. मध्ये अशा क्षणाला मिलिंदनं थोडीशी चूक दाखवली मैदानावरती. 2 खेळाडूंमध्ये कॉल होणं खूप गरजेचं होतं, कारण कॅचेस विन द मॅचेस असं जितू सातत्यानं म्हटलं जातं. मग आज एक करवल्याच्या मैदानावरती आम्ही खेळ पाहिला होता विनायक जाधवच्या माध्यमातून. अतिशय चांगला खेळ युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तो खेळ नक्कीच येणार काळामध्ये पाहू शकाल. माझ्या करिअर मधला मी खूप मोठा चांगला खेळ त्या ठिकाणी पाहिला होता आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर ऋषी भोईरनं अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये टिपला होता. क्लीन बॉल, फलंदाज बाद. मयूर पाटीलची खेळी संपुष्टात. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा
अतिशय चांगलं संगीत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचं संगीत ऐकल्यानंतर अंगावरती शहारा निर्माण होतो. त्या माझ्या छत्रपती शिवरायांचं संगीत या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं जातं. आणि जसं या ठिकाणी शुभागमन झालं ते म्हणजे आमचे उंबारलीचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय सुखदेव भोईर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. प्लीज कम ऑन स्टेज. स्वागत आहे का आपल्या व्यासपीठावरती. एक खूप मोठं कार्य सम्राट व्यक्तिमत्व या ठिकाणी येत आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचा सातत्याने उंबारली संघाला खूप मोठं पाठबळ लाभले आहे. ते सुखदेव भोईर यांच्या ठिकाणी आगमन होताना आपण बघू शकाल. मी विनंती करतोय सुखदेव भोईर यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. सामना अतिशय चुरशीच्या मैदानावरती आपण पाहतोय. मात्र सध्याच्या स्थितीला संकटाच्या सावटाखाली वावरताना आपण पाहू शकाल या किरवली संघाला गोलंदाजीची ताकद मैदानावरती सातत्याने दाखवली जाते. हा चेंडू मोठा फटका लॉक केलाय. चेंडू त्याच्या व्यासपीठासमोर जेल टिपलाय. या ठिकाणी शुभम माईनं आणि शुभम माईसाठी आयवा कॅसाठी पारितोषिक सर्वांना पारितोषिक आहे. शुभमला सुद्धा लाभेल. याच्या शुभम व्यासपीठावरती षटकार या ठिकाणी लावलाय आणि त्यांच्याच काकांनी या ठिकाणी पारितोषिक लावलाय ते म्हणजे दगडूशेठ माळी मोहन माळी यांच्या माध्यमातून आपण पारितोषिक या ठिकाणी सबमिट करायचं. पारितोषिक लाभेल 200 रुपयाच्या मैदानावरती. मोहन माळी यांच्याकडनं अजून 100 रुपये येत आहेत. 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभेल. तसंच विनोद पावशे यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे. विनोद पाटील यांच्याकडनं सुद्धा ते पारितोषिक सुद्धा घ्यायचे. शुभम यायचे अजून पारितोषिक आहे तुमच्यासाठी. हा चेंडू राहुलचा फलंदाज बाद होतो त्या ठिकाणी. अजून एक झटका मैदानावरती किरवली संघाला अंकित चरोबाना. प्रदीप मोकाशी आणि प्रदीप पाटील यांच्याकडनं पारितोषिक होतं. ते पारितोषिक सुद्धा या ठिकाणी लाभलंय शुभमला. त्यांचे पैसे काल आमच्याकडे नक्की सबमिट होते. विजय बुरुड खारडीगावचे समाजसेवक त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. मी विनंती करतो आमच्या मान्यवरांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. चित्र सर खूप मोठा मान्यवर वर्ग या ठिकाणी येतोय त्यामुळे लक्ष केंद्रित होत नाही समालोचनामध्ये. त्यामुळे आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. हा चेंडू बॅकफुटला येतोय. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. क्षेत्ररक्षक येतात अतिशय वेगानं. अतिशय चांगली फेकी त्या ठिकाणी देऊ शकले नाहीयेत. ओव्हर थ्रो बॅकअप नक्कीच चांगलं लाभतंय त्या ठिकाणी. मंगेश पाटीलच्या माध्यमातून अजून धावा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॅकअप मनोजच्या माध्यमातून आणि या चेंडूवरती धावा बनवल्या जातात मैदानावरती. 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीनं पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि या स्पर्धेतला सर्वात लो स्कोरचा सामना येणाऱ्या काळामध्ये मदती आपल्याला पाहायला मिळेल. कारण धाबलकावरती धावा मैदानावरती उभारलेत फक्त आणि फक्त 48 धावा आणि 49 धावेवरती मी फाईट करू शकेल. कारण मयूर पाटील सारखे गोलंदाज आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगलं क्रिकेट जर सादर केलं किरवली संघानं तर चांगली फाईट या गावदेवी दैसर संघाला हा किरवली संघ देऊ शकेल. यानंतरचा सामना मैदानावरती गावदेवी 11 उंबारली वर्सेस देसाई या संघाच्या माध्यमातून उंबारली संघाचे संघनायक सचिन भोईर येत आहेत. देसाई संघाच्या माध्यमातून रुपेश येतोय नाणेफेकीसाठी. दोन्ही संघांना आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि नाणेफेकी केली जाईल आमच्या व्यासपीठावरती. आदरणीय विश्वनाथ शेठ मास्कर नारिवली एक खूप मोठे समाजसेवक आणि आमचे मामा सुद्धा ते त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर थँक्यू सो मच ओमकार. व्यासपीठावर बोलणार आहोत. बरेचसे मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मंचावरती आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. तर दरम्यान नाणेफेकी होते. बिग फाईट पुढचा सामना या स्पर्धेत पहिल्या फेरीचा शेवटचा सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. सचिन भोईर वर्सेस रवी म्हात्रे. एका बाजूला डावकरे गोलंदाज 4च्या 4 गोल आपण बघू शकाल. तर मंचावरती स्वर्गीय रतनबापडे शिक्षकांचे सदस्य सन्मान्य अनिल पाटील काटई यांचे इथे आगमन झालंय. मी विनंती करेन अनिल पाटील काटई बाबूराव पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण
कटेचे अनिल पाटील यांचा आपण यथोचित सन्मान करावा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा यथोचित सन्मान करावा. या स्पर्धेची अभिस्मरणीय भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही सन्मान करणार आहोत. तर अनिल पाटील यांचा आता वाढदिवस झाला. काही दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतोय आम्ही वाढदिवसाच्या. त्यानंतर व्यासपीठावरती सन्माननीय कैलाश भोईर दहिसर यांचे ते शुभागमन झाले. मी विनंती करेन फुलाजी पाटील यांना की आपला शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. तर उंबरली संघ नाणेपैकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्राधान्य दिलं क्षेत्ररक्षणाला. तर फुलाजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण सन्मान्य कैलासजी भोईर साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. पाहुण्यांचा सन्मान ही आपली संस्कृती, ही भारतीय संस्कृती जपण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. त्यानंतर व्यासपीठावरती सन्माननीय विश्वनाथजी मस्कर रायगड क्रिकेट कॉमेडी असोसिएशनचे सल्लागार आणि IPL चे मी म्हणेन ज्यांच्या माध्यमातून IPL ही संकल्पना उदयास आली ते विश्वनाथ मस्कर यांचे ते सन्मान केला जाईल. मी विनंती करेन रोहिदास पाटील मी आपणास विनंती करतोय की विश्वनाथ मस्कर रायगड टेनिस क्रिकेट कॉमेंट्री असोसिएशनचे सल्लागार आणि तसेच IPL चे संकल्पना ज्यांना या विभागामध्ये प्रथमच मांडली ते विश्वनाथ मस्कर यांचा सन्मान करावा. खूप मोठे बॅकर्स आहेत ते आणि खूप मोठे सपोर्टर नारिवली संघाचे. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट. यावेळी आपण सामना आपण 2 सामने पाहिले आतापर्यंत. पहिला सामना आपण पाहिला दणदणीत विजय प्रस्थापित केला. 80 धाबा चेस केल्या स्पर्धेमध्ये तो नारिवली संघ होता. दुसरा सामना आपण पाहिला पेटाले वर्सेस जितू नांदिवली. 73 धावांचं लक्ष असताना मात्र नांदिवली संघाला तो सामना गमावा लागला. आणि तिसरा सामना आपण पाहतोय लो स्कोरिंग सामना 49 धावांचं आव्हान या स्पर्धेमध्ये द्यायचं आहे संघासमोर. पहिला चेंडू बॅकफुटला येतोय. मोठा फटका दाखवतोय. बिरकावून दिलाय चेंडू फायनल ग्रेझनला. दणदणीत सुरुवात चौकारा द्यायचं संघाची. त्याचा फलंदाज मिलिंद पाटील मागच्या वर्षी स्वर्गीय रतनबावडे स्मृतिकाचा उत्कृष्ट फलंदाज. मागच्या वर्षी दिवंगत कामगार स्वर्गीय रतनबावडे स्मृतिकाचा शेवटचा सामना थरार होता. 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज होती आणि मोठागाव संघाचा निलेश मात्र बाद झाला होता. तरी सुद्धा धावा त्या मैदानावरती आल्या होत्या. एक जल्लोष त्या स्पर्धा आपण पाहिला होता. ही स्पर्धा 21 तारखेला सुरू होईल. संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष वेधून घेणारी स्पर्धा. शार्पी चेंडू अजून एक मोठा फटका हुक करतो चेंडूला. व्हॉट अ टायमिंग. अजून एक मोठा फटका. दॅट्स अ 6. थँक्यू डिझेन. मिलिंदचं एक वैशिष्ट्य आहे. मिलिंद जास्त बॅकफुटला खेळतोय आणि जास्त शॉट मिलिंद फाईन लेग आणि स्क्वेअर लेगला जास्त खेळतोय. त्याचे फेवरेट स्ट्रोक आहेत कारण फुटवर लावून बॅकफुटला पुल करणं आणि हुक शॉट हे त्याचं वैशिष्ट्य आहे. स्टेट डाव समोर खेळतोय. यावेळी मात्र ऑन साइडला रंगाच्या डोक्यावरनं अजून एक शॉट चौकार पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 मोठे हिट पाहायला मिळतात. 2 चौकार 1 षटकार. वाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. वाट अ फ्लाइंग स्टार्ट. किरवली संघाची धावसंख्या आपण विचार केला तर किरवली संघानं प्रथम 2 षटकामध्ये फक्त 11 धावा कुठल्या होत्या. P1 आणि P2 मध्ये. फक्त दिशा देतोय. ऑन साइडला शंभर केल्याचा प्रयत्न. 2 धावा. पहिलं डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. महेंद्र भैर बॅक टू पॅव्हिलियन. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जाईली पाठीची आई येल जाईली पाठीची. तरी स्पर्धा आपण बघू शकाल युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात तुमचं हार्दिक स्वागत. मी मच्छिंद्र पाटील तुमचं हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी जगदीश पाटील नारिवली कॉमेंटेटर शुभेच्छा देतात. या स्पर्धेला हरेश पांड्या सर्वोत्तम समालोचक रेडिओ समालोचक ज्यांच्या बरोबर आम्ही मागच्या वर्षी प्रतिभा विलास 7 ट्रॉफी भिवंडी सर्वात मोठी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचक केलं होतं. ते सुद्धा शुभेच्छा त्या स्पर्धेसाठी. तर गणेश पाटील पडलेगाव यांचे ते शुभागमन झाले. मोस्ट वेलकम तुमचं वन्स अगेन. तर मी विनंती करेन दर्शन पाटील यांना की आपण गणेश पाटील पडलेगाव यांचे ते आगमन झाले त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. तर जे पेक्षा युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात मी मच्छिंद्र पाटील तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहता दुसरी रात्र या स्पर्धेची दुसरी रजनी
32 संघांची स्पर्धा 352 कडे स्पर्धेत सहभागी झाले. तब्बल मागच्या वर्षी स्पर्धा बहुचर्चित झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धेची चर्चा झाली. त्यानंतर स्पर्धा दुसऱ्या वर्षी तुमच्या भेटीस अप्रतिम आयोजन, वेल मॅनेजमेंट, व्हेरी गुड अरेंजमेंट, ग्रेट मॅनेजमेंट. बघा अरेंजमेंट किती चांगली, मॅनेजमेंट बघा आणि वेल प्लॅनिंग टुर्नामेंट आपण पाहतात. डायगर चषक 2017 पहिल्या सांघिक यश. त्यानंतर बघा नवीन फलंदाज ज्या वेळी मैदानात येतात तेव्हा गोलंदाज त्यांना जास्त चेंडू बीट करतात. याचं कारण असतं कारण नवीन फलंदाज ज्यावेळी येईल त्याला सेट होण्यासाठी वेळ लागतो. कारण एक्झॅक्ट चेंडू टेक ऑफ कुठे होतोय, चेंडूची लेंथ लाईन ओळखता थोडासा वेळ जातोय. त्याचा फायदा घेतलाय या गोलंदाजानं. बॅकफुटला जाऊन सरळ बॅटने खेळतोय, चेंडू ट्रॅव्हल झाला, तो लॉंग ऑफला सिंगलची अपेक्षा निश्चित असणार आहे. सुरुवात दमदार केली फलंदाज मिलिंद पाटीलनं. 49 धावांचं लक्ष आहे, मापक लक्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण आजचा दिवस धावांचा आम्ही पाहिला. षटक समाप्त होतं पहिलं. पंच आम्हाला इशारा करतील. पंच 2 पंच शिवाजी पाटील आणि वीरेंद्र पाटील. खूप मोठी जबाबदारी शिवाच्या खांद्यावरती. तर षटक समाप्त होतं पहिलं. धावांचा ओघ आपण बघू शकाल. 15 धावा 1 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. 49 धावांची गरज असताना किरेलवी संघाने ज्यावेळी सुरुवात केली फलंदाजीला तेव्हा विकेटचं सातत्य कायम ठेवलं आणि विकेटची पडझड कायम ठेवली आणि विकेटच्या सातत्यानं संघाला सावरता आलं नाहीये. त्यामुळे सुरुवात ही कमजोर झाली आणि 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आल्यात. त्यानंतर मात्र 49-48 धावांवरती आज संघाचा घाशा गोंडाळला गेला आणि 49 धावांची गरज असताना मात्र दमदार आणि सावध सुरुवात पाहायला मिळते ती दैसरच्या माध्यमातून. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण आहे. मागच्या वर्षी स्पर्धा खूप बहुचर्चित झाली. पहिलं वर्ष होतं मागच्या वर्षी स्पर्धेचं आणि पहिल्या वर्षामध्ये मिळालं घवघवीत यश. यावर्षी स्पर्धा तुमच्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते. डायगर चषक 2027 स्पर्धा आपण पाहतात. या स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोठे सहकार्य विनोदरत्न पाटील यांच्या माध्यमातून खूप मोठा सपोर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला मागच्या वर्षी दिलाय. त्यांचं मनापासून आभार. यावर्षी सुद्धा विनोदरत्न पाटील यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. तर पाण्याची व्यवस्था राकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट पाण्याचं पुण्य त्यांच्या माध्यमातून राकेशच्या स्मृतीस अभिवादन आम्ही नेहमीच करत असतो. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या राकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या सदस्यांचे सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज विशेष आकर्षण दिनेश शेठ पाटील खाडी ज्यांच्या वतीनं आताच खूप मोठी स्पर्धा संपन्न झाली गावदे क्रिकेट खाडी यांच्या माध्यमातून त्यांना आम्हाला पुरस्कृत बाईक केली. त्यांचं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये तुम्ही बघू शकाल हे उंच उंच ट्रॉफ्या हे एक प्रमुख आकर्षण स्पर्धेचं. ना बॅक टू क्रिकेट षटक समाप्त पहिलं धावसंख्या धावले 15. यायले मात्र टॉप एज मिस सामिंग स्टोक जज करतोय, गोलंदाज जज करतोय, फलंदाज बाद, दुसरा गडी बाद, दुसरा धक्का दैसर संघाला. दुसरा धक्का बाद होते. बलंदाज बाद झाला तो आकाश पाटील. आकाशने आपल्या संघासाठी 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावाचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानावरती जात होतो राहुल पाटील. बघा विश्वनाथ मस्कर आमचे व्यासपीठ जाते. 2012 मध्ये या फलंदाजानं त्या IPL मध्ये लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार फेकले होते. तेव्हापासून फलंदाज प्रकाश झोतात आला आणि त्यानंतर 2012 ते 2016चा प्रवास यशस्वी पाहायला मिळाला फलंदाजाचा. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिला नाहीये. आत्मविश्वास बघा किती कायम ठेवलाय फलंदाजानं. कायमस्वरूपी सातत्य फॉर्म खूप कायम ठेवलाय फलंदाजानं. बघायचंय 2017 मध्ये किती इनफॉर्म मध्ये फलंदाज. तो गोलंदाज शिवराज पाटील अतिशय चांगली सुरुवात. ऑन साइडला शफल केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. नो मॅच डॅमेजचे ड्राव होते. 1 बाउन्स सीमा पलीकडे 4 धाबा. वैयक्तिक 18 धावसंख्या फलंदाज. बघा बॅकफुटला आला फलंदाज. किती बॅलन्स आहे बॉडीचं हा फार महत्वाचा भाग आहे. कारण ज्यावेळी तुम्ही बॅकफुटला क्रिकेट खेळता तेव्हा हिट विकेट होण्याची फार शक्यता असते. मध्ये स्वतःला बॅलन्स करणं स्ट्रोकला कन्वर्ट करणं आव्हान होतं आणि त्या आव्हानाला सामोरं गेलं. मी मगाशीच म्हटलं होतं की हा फलंदाज जास्तीत जास्त फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये जास्त धाव उभारतोय. हे त्याचा फेवरेट झोन आहे. सुशील पाटील इज कम ऑन स्टेज. आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का मोठा धक्का पाहायला मिळतो तो दैसरला. दैसर संघात तिसरा धक्का बाद होतो. फलंदाज मिलिंद पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. मिलिंद पाटील बाद झाला. ज्या मिलिंदने आपल्या संघासाठी खूप चांगली दमदार सुरुवात दाखवली संघाला. तब्बल त्यानं 3 चौकार, 1 षटकार, 1 चेंडू डॉट आणि 1 त्याचा विकेट आता मिळतोय. त्याने तब्बल 6 चेंडूमध्ये 18 धावांची दमदार केली दाखवली.
जबरदस्त बॅटिंग 300च्या स्ट्राईकने धावानं उभारत त्यानं आणि 3 गडी बाद दहिसर संघाला 3 धक्के आतापर्यंत दिलेत. शिवराजची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली कारण ज्या शिवराजनं सुरुवातीला पहिल्या चेंडूत धक्का दिला आणि त्यानंतर दुसरा धक्का यावेळी मात्र मोठा फलंदाज मिलिंद पाटील बॅक टू पॅव्हिलियन. धावांचा ओघ थोडासा थंड पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अटॅक क्रिकेट आपण पाहिलं 15 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. जी किमया किरवली संघाला जमली नाहीये ती किमया दाखवली दहिसर संघानं. सुरुवातीपासून अटॅक दाखवलंय, प्रचंड दडपण निर्माण केलंय गोलंदाजावरती. मध्ये आता खूप चांगला कमबॅक पाहायला मिळतोय शिवराजच्या माध्यमातून. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रात्रीचे ठीक 9:50 तापमान मैदानावरती 19°C थंडीचं प्रमाण खूप जास्त पाहायला मिळतंय. गुलाबी थंडी आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी हे स्पर्धेचं वैशिष्ट्य. अप्रतिम स्पर्धा. शिवराज वन्स अगेन व्हेरी गुड कटिंग स्क्वेअर कट. बघा बॅकफुटला आला, रूम बनवला स्वतःला. चेंडू बॅकवर्ड त्यावेळेस होतो बॅकपट पॉइंटला सीमा पलीकडे. अजून एक चौकार. P1 P2 चा खूप चांगला फायदा घेतलाय. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. खूप कमी फलंदाज असतात जे ऑफसाईडला फलंदाजी करतात आणि जे फलंदाज ऑफसाईडला फलंदाजी करतात कारण ऑफसाईडला फलंदाजी करण्याचं तुमचं तंत्र असणं फार गरजेचं असतं आणि ते तंत्र आहे. फलंदाजाकडे फुटवर बघा, स्ट्रोकला कन्व्हर्ट करायची ताकद बघा, गुणवत्ता बघा, शॉटचं सिलेक्शन बघा, अप्रतिम. जागेचा फलंदाज स्टान्स अटॅकिंग स्टान्स मध्ये फलंदाज सोमनाथ भोईर 5व्या नंबरचा फलंदाज. लाईन बघा, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू फेकलाय. बघा पहिल्या चेंडू चौकार आलाय कारण गोलंदाजाने पाहिलंय की हा फलंदाज ऑफसाईडला स्ट्रॉंग फलंदाजी करतोय. लगेच लेंथ लाईन मध्ये परिवर्तन दाखवलं. कुठल्या स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला, लेग स्टंपच्या लेग स्टिकला चेंडू फेकलाय आणि यामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक चेंडू निर्धाव गेलाय. लगेच फलंदाज राहुल पाटील त्याला काहीतरी यावेळी मात्र मार्गदर्शन करतो, गायडन्स करतोय. कारण सामन्याचं भवितव्य हे 2 फलंदाजांवर अवलंबून असणार आहे. आता खूप मोठी जबाबदारी असणार आहे. यस यावेळी मात्र स्ट्रॉंग अपील. फलंदाज बाद ऑन द मिडल स्टंप आणि फलंदाज बाद लेग बिफोर. युअर टू गो आउटसाइड. चौथा गडी बाद होतोय लेग बिफोरच्या माध्यमातून. 3 यश प्राप्त केलं शिवराजनं. व्हॉट अ कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, त्यानंतर मात्र दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये निपुणता क्रीडा पुणे पाहायला मिळालं आणि 3 गडी बाद केल्यात शिवराजनं. षटक समाप्त होते दुसरं. दफल धावा आल्यात त्या 23 धावा. 49 धावांची गरज असताना षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. यस सूर्याजी. शिवाजी पाटील राकेश पाटीलची बॅटिंग हाय हो जंभारी. बॅटिंग हाय हो जंभारी. बॅटिंग हाय हो जंभारी. शांतानु पाटील सागर पाटील आहेत ऑलराऊंडर. संघाचा भार हाय त्यांच्यावर. तो षटक समाप्त होते दुसरं. पहिल्या षटकामध्ये आपण 15 धावा पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. एकूण समीकरण झाले. 2 षटकामध्ये धावांचा ओघ आपण पाहिला. गडी बाद झाले होते 4 धावा आल्या त्या 23. 49 धावांची गरज असताना आता येणारे 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. तर बघा एक गोष्ट मी कालपासून नोटीस करतोय, ज्यावेळी फलंदाजांना बाद दिलं जातं त्यावेळी पंचांकडे थोडीशी आर्ग्युमेंट केली जाते. मात्र हे होता कामा नये कारण तुम्ही वापेश क्रिकेट खेळताय. त्याला पंचांची आर्ग्युमेंट करणं निश्चित चुकीचं असणार आहे. तर तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळता, तुमचं प्रोफेशन खूप मोठं आहे. तर मदन गोंडले, बामली, साई भक्त आणि समाजसेवक यांचे ते शुभागमन झाले. मोस्ट वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग. तुमचं हार्दिक स्वागत आहे. स्थानबंड आपण या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक स्वागत. तर षटक तिसरं सुरू होते. गोलंदाज मयूर पाटील. बघा पहिल्या षटकामध्ये अटॅक क्रिकेट, दुसऱ्या षटकामध्ये डिफेन्स क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, तिसऱ्या षटकामध्ये 3 गडी बाद. 4 गडी बाद धाव संख्या 23. बघा थोडासा मॉइश्चर आहे त्यामुळे हाताला लाल माती लावली जाते. महाराष्ट्र शिमाती मी म्हणेन, ज्याच्यामध्ये 105 हुतात्म्यांचं बलिदान आहे. स्ट्रायकला फलंदाज सज्ज अटॅकिंग स्टान्स मध्ये राहुल पाटील. शॉर्ट पिच चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक. रोशन चेंडू खाली, फलंदाज बाद. 5वा धक्का मध्ये दहिसर संघाला.
बघा सामन्याची सुरुवात खूप मोठी झाली होती आणि दैसर संघाला असं वाटलं की 49 धावांचं लक्ष आपण सहज पार करू शकतोय. मात्र थोडासा त्यांना संभ्रम झाला मी म्हणेन. हा त्यांचा भ्रम असेल कारण क्रिकेटला कधी कलाटणी देईल हा किरवली संघ शंका नाहीये कारण त्यांची ताकद आहे गोलंदाजी. बघा पहिल्या सामन्यात दातिवली संघानं 80 धावा ठोकल्या होत्या. त्यांना असं वाटलं की नारिवली संघ धावा चेस करणार नाही असं नसतं क्रिकेटमध्ये. पराकाष्ठा करावी लागेल दोन्ही संघांना. गुड लक बोथ टीम. शतकोर क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटक गोलंदाज हाताळतोय तो मयूरनं पहिल्या चेंडूत गडी बाद केल्यात. शिवराज पाटीलने सुद्धा पहिल्या चेंडूत गडी बाद केला होता. मात्र रोशन पाटीलला पहिल्या चेंडूत चौकार आला होता. फरक बघा गोलंदाजीमध्ये. एज लागली होती, खूप मोठी संधी होती मात्र ही संधी गमावली. अशा संधा वारंवार येत नाही. तुम्हाला एजचा आवाज आला होता. फरंद बॅकफुटला आला. स्क्वेअर कट करायचा होता. डीप पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू इनसाइड आउटच्या स्क्वेअर कटच्या मध्ये काढायचा होता. मात्र वेळ फार कमी मिळाला फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. बघा सामन्यामध्ये अप अँड डाऊन्स किती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अटॅक क्रिकेट आपण पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये आपण डिफेन्स क्रिकेट पाहतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण प्रेशर क्रिकेट पाहतोय. क्रिकेटचं बदलतं स्वरूप सामना नाट्यरूप पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय हा सामना. आणि लो स्कोरिंग मध्ये सामना आजवरचा माझा अनुभव आहे की बहुतेक सामने ऑलमोस्ट सामने आपण पाहतोय त्या हाय व्होल्टेज होताना मी पाहिलेत कमी स्कोरिंग मध्ये सामने. तर बघायचं सामना किती चांगला होतोय. दर्शक धापार करते 23. व्हेरी गुड कम बॅक मयूरच्या माध्यमातून. लाईन बघावी लागेल. या सिटीचं वाईट. शिवाजी पाटील आम्हाला इशारा करतात. जास्त लाईन भरकटला गोलंदाज कारण आतापर्यंत पहिला वाईट पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 षटकं झालीत. 14 चेंडूचा खेळ संपला. 15वा चेंडू यावेळी वाईट आपण पाहतोय. 16 चेंडू आणि 25 धावांची अजून गरज आहे. सामना क्लोज आहे. दोन्ही संघाच्या बाजूला सामना अजून बॅलन्स पाहायला मिळतोय. मोठा फटका सेट समोर खेळतोय. सीमा पलीकडे मोठा फटका 6 धावा. सामन्याला मात्र बिमोड करतोय आणि सामन्यात कमबॅक करतोय दैसर संघ. शरद भोईर 6व्या नंबरचा फलंदाज पहिला चेंडू बीट झाला होता. बघा गोलंदाज जेव्हा दिशा भरकटला हा मयूर तेव्हा एक्झॅक्ट लेंथ लाईन कुठे ठेवायची हा प्रश्न भेडसावला आणि त्याच्यामध्ये चूक करतोय. समोर चेंडू फेकला त्यानं. ओव्हरपिच चेंडू आमंत्रण होतो फलंदाजाला आणि त्याचा फायदा घेतला. षटकार पाहायला मिळतोय. लाईन बघावी लागेल. इट इज वाईट. बघा गोलंदाज मयूरनं सुरुवात किती चांगली केली होती. पहिल्या चेंडू गडी बाद केला त्यानं. दुसरा चेंडू बीट केला फलंदाजाला. तिसरा चेंडू षटकार आला, वाईट आला. चौथा चेंडू षटकार, 5वा चेंडू पुन्हा वाईट. थोडंसं षटक महागडं ठरतंय आणि सामन्यामध्ये जे दडपण होतं दैसर संघावरती ते झुंगारून लावलंय षटकारानं आणि कमबॅक करतोय पुन्हा एकदा. 15 चेंडू 18 धावा. स्टेट पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. दॅट्स अ मॅटिक. 6 धावा. तर 2 षटकार बॅक टू बॅक दाखवले. जर अजून एक षटकार मारला तर कॅनॉनचे आमचे राजपूत यांच्याकडनं टी शर्ट आणि दिनेश पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये कॅश प्राइज. मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाज चेंज करतोय. मयूर चेंडू खाली थोडासा महाग होता. एझेल थोडासा महाग होता. बघा दैसर संघाच्या फटाक्यांचा आवाज येतोय. काय येऊ नये कारण सामना त्यांच्या बाजूला झुकताना आपण पाहतोय. जज करताना बघा गोलंदाजाला 4 क्रिया कराव्या लागतात. ग्रीप, चेंडू पकडणं, रनिंग, रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू या 4 क्रिया करताना स्वतःला बॅलन्स करणं आणि असा झेल टीमनं कठीण असतं. जमलं नाही मयूरला आणि एक धाव मात्र निर्माण केली जाते. धावांचा डोंगर उभा केला जातोय. 39 धावा 39 फक्त गरज येते आता. मात्र 13 चेंडू 11 धावांची गरज. सामना क्लोज आहे. अजूनही सामना क्लोज आहे. मात्र हे षटक थोडंसं मागणं ठरलं. धावसंख्या 38. माफ करा. लाईन बघावी लागेल. येस गुड डिलिव्हरी. पंच इशारा करता शिवाजी पाटील. आम्हाला षटक समाप्त होतं. 3 षटक समाप्त होत आहे. एकूण धावा ह्या षटकामध्ये खूप मागणी गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप मोठं षटक फेकावं लागलं यावेळी मात्र गोलंदाज मयूरनं 15 धावा खर्च केल्यात.
आला सानळ उद्याला जाया पाडूपया ऐत पाकला सावडावल्या मंडपुळा भारी इंद्रधनुचा इला स्पर्शनाला देवगणाचा ते षटक थोडंसं मागणं ठरलं. 8 चेंडू फेकले त्या गोलंदाजानं. मयूरनं 2 गडी बाद केले, त्यानं धावा दिल्यात त्या. 2 वाईट चेंडू तर गडी बाद केलेत, 1 धावा आल्यात त्या या षटकामध्ये तब्बल 15. तर समीकरण सोपं झाले. 12 चेंडू 11 धावा. तो पुढचा सामना बिग फाईट बघू शकाल तुम्ही. सचिन भोईरला बघू शकाल आणि रवी म्हात्रे. खूप मोठा सामना. कुठे जाऊ नका, लक्ष केंद्रित करा. आपण पाहता डायरेक्ट 2017 ज्या संघानं आताच उंबरली संघानं आताच झालेल्या बदलापूरच्या स्पर्धेमध्ये, अंबरनाथच्या स्पर्धेमध्ये बोहणीला स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत सेमीफायनल पर्यंत हा संघ पोहोचला होता आणि सावला संघानं पराभूत केलं होत्या संघाला. तो उंबरली संघाला तुम्ही बघू शकाल. राजकुमारचा संघ बिग फाईट, रवी म्हात्रेचा एक मोठा संघ. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय, दिशा देतोय. फक्त खूप चांगलं तंत्र पाहायला मिळेल कारण सामना आता सोपा झालाय. त्यावेळी सिंगल डबलला प्राधान्य देणं फार गरजेचं असणार आहे असं मनाशी विचार बांधलाय फलंदाजांना. सिंगल डबलचं समीकरण साधून जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके साधून सामन्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न आणि सर्वतोपरी प्रयत्न करतो किरवली संघ या संघाला रोखण्याचा. मात्र रोखण्यामध्ये यश लाभेल का हा खूप मोठा प्रश्न असणार आहे. धाबांचा पुढे सरकतोय. येणारे चेंडू 11 आणि 10 धाबांची गरज. सायकलचा फलंदाज अजय पाटील. 7व्या नंबरचा फलंदाज बघा, स्टान्स बघा त्याचा. फुल टॉस हेलिकॉप्टर शॉटचा वापर केलाय. सरळ खेळतोय, सरळ जज करतोय नानू. फक्त सिंगल डबलचं समीकरण मैदानी पाहिलं होते. जर या शेवटपर्यंत चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये तर सामना खूप चांगला पाहायला मिळेल तुम्हाला. कारण समीकरण बघा 10 चेंडू 9 धावा. चेंडू कट टू कट सामना आपल्याला पाहायला मिळतो. कट टू कट सामना आहे. जर या चेंडूमध्ये किंवा षटकामध्ये चौकार षटकार आला नाहीये तर सामन्याचं चित्र तुम्ही वेगळं बघू शकाल. मग फलंदाजी स्ट्रॅटेजी काय असणार आहे, गोलंदाज किती प्रेशराईज करतील, सामन्यामध्ये किती दडपण निर्माण करायचा प्रयत्न करतील, सामन्याचा थरार कसा पाहायला मिळेल आणि सामन्याचा अंत किती घातक असणार आहे या सामन्याचा, हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. वॉचिंग द बिग फाईट. आपण तिसरा सामना पाहतोय पहिल्या फेरीतला. दैसर वर्सेस ओम नशी क्रिकेटचं किरवली. 49 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून उतरलेला संघ दुसऱ्या संघ फलंदाजी करताना. शॉर्ट पिच चेंडू खूप लवकर केलं फलंदाज बघा, लेंथ लाईन पाहत नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक जर तुम्ही खेळलात तर मात्र फार कमी संधी असते तुम्हाला स्ट्रोक कन्वर्ट होतील. 9 चेंडू आणि 9 धाबा. व्हेरी गुड कम बॅक फलंदाज शिवराज पाटील. जे शिवराजनं दुसरं षटक फेकलं होतं, काळजीपूर्वक हाताळलं होतं, त्यानं फक्त 8च धावा दिल्या होत्या. कमी धावा दिला, एकच गोलंदाज होता म्हणून त्याच्या वाटेला दुसरं षटक आलं. बघा स्ट्रॅटेजी आपल्या टीम. व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. फुल हँड डिलिव्हरी खोदू करतो चेंडूला. ऑपरेटरच्या माध्यमातून जज करतो एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत 2 धावांचा मानस घातक ठरू शकेल का? चुकीचा थ्रो. दिशांत थ्रो पाहायला मिळतोय आणि याचाच फायदा घेतलाय. 3 धावा निर्माण केल्यात. वॉटर रनिंग. व्हेरी गुड रन बिटवीन द विकेट. व्हेरी गुड कॉल. गुड कॉर्डिनेशन. आणि 3 धावा खूप महागात पडतील या संघाला. चुकीची थ्रो, ऑन द स्टंप थ्रो आला नाहीये. फार वेगानं थ्रो फेकला होता. ज्या वेगानं शतक्षक चेंडूवरती आला होता त्याच वेगानं एकाच चेंडू उचलला, मात्र तो एक्झॅक्ट आला नाहीये. आणि जिथे 1 धाव तिथे 3 धावा निर्माण केल्यात आणि ह्या 3 धावा सामन्याला कलाटणी देणार असतात. टर्निंग पॉईंट ठरू शकतील. येणारे चेंडू 8 आणि 6 धावांची गरज. अजूनही सामना क्लोज आहे. सामना बॅलन्स आहे बघू शकाल. शांतता मैदानावरती पाहू शकाल आपण. व्हेरी गुड डिलिव्हरी. दॅट्स अ गुड टायमिंग. फलंदाज ब्लाइंड स्ट्रोक खेळतो बघा. मी मगाशीच सांगितलं होतं जास्त फलंदाज ब्लाइंड स्ट्रोक खेळतात. चेंडूची लेंथ लाईन ओळखता आली नाही. जागेवर खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस क्रिकेटला जास्त प्राधान्य. मिडविकेटच्या डोक्याला खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. येणारे चेंडू 7 आणि 6 धावांची गरज. बघा थरार क्रिकेट. मी मगाशीच म्हटलं होतं की आजवरचा माझा अनुभव आहे, कमी स्कोरिंग मध्ये सामने बहुतेक वेळा मी खूप चांगले पाहिले आहेत. 7 चेंडू 6 धावा. बॅलन्स क्रिकेट. फुल टॉस मात्र फायदा घेता नाही फलंदाजाला. फक्त हलक्यात सॉफ्ट हँड खेळून करतो. चेंडू 2 धावांचा मानस. 2 धावा होतील का? फलंदाज बाद. रिस्की धाव घेतलेली फलंदाज बाद. अजून एक धक्का. 6वा धक्का दैसर संघाला. 4ची लाईफलाईन बाकी आहे. येणारे चेंडू 6 आणि गरज 6 धावांची. व्हेरी गुड मॅच. 6 चेंडू 5 धावा. बघा किरवली संघाची टीम मिटिंग कॉल केली किरवली संघानं, कारण खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. 6 चेंडू 5 धावा. सामना बॅलन्स अजूनही.
केरळी संघाने जेव्हा प्रथम फलंदाजी केली तेव्हा गडी बाद झाले होते. आमचे जितू आम्हाला माहिती होती दुसरे स्कोरर आमचे ओमकार पाटील, खूप चांगली स्कोरिंग. तर ज्यावेळी किरवली संघाने प्रथम फलंदाजी केली तेव्हा 8 गडी बाद झाले होते आणि दैसर संघाचे गडी बाद झाले ते 6. जर गडी ठेवून फलंदाजी केली तर तुम्हाला 4 धावा पुरेशा असणार आहेत. त्या स्पर्धेचे नियम क्रमांक 8 नुसार तुम्ही हा सामना जिंकू शकाल. मध्ये बघा स्ट्रॅटेजी काय असताना टीम मीटिंग कॉल केली किरवली संघानं कोणत्या गुणाचा वापर करायचा, कारण ज्या गुणाकडे भविष्य द्यायचं आहे तो गोलंदाज चांगला असावा अशी मानसिकता मनामध्ये बाळगून फलंदाज अजूनही मैदानावरती बघू शकाल आपण 2 फलंदाज. एक फलंदाज 8व्या नंबरचा मनोज पाटील पाचारण करतोय आणि एक 6व्या नंबरचा फलंदाज शरद भोईर सेट झालाय फलंदाज. त्याने आतापर्यंत 2 षटकार दाखवलेत, 17 धावांचं दणदणीत योगदान दिलंय फलंदाजानं. तर येणारे चेंडू 6 आणि 5 धावांची गरज. सामना अतिशय चांगला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना आमच्या आयोजकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना जहानमान क्रिकेट संघ डायगरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमच्या तमाम खेळाडू रसिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. विश ऑल दी बेस्ट. गुड लक बोथ द टीम. शो द गुड क्रिकेट. चांगला सामना केला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवा आणि थरार क्रिकेटचा अनुभव पाहायला मिळतो प्रेक्षकांना. तर आजचे सामने खूप चांगले पाहायला मिळते तुम्हाला. प्रेक्षणीय सामना निश्चित ठरणार या सामना मी म्हणेन प्रेक्षकांच्या माहितीसाठी. तर कमी स्कोरिंग मध्ये सामना बघा 49 धावांची गरज आहे फक्त आणि सामना शेवटच्या टप्प्याला पाहायला मिळतोय. गुड क्रिकेट. या मात्र स्क्वेअर कट. सामना जवळ बरोबरी झालाय आणि सामना पहिल्या चेंडूत बिमोड केलाय आणि सामना दैसर संघाच्या बाजूला जास्त पाहायला मिळतोय. वेंकटेशचे 21 धावांची मादक केली शरदच्या माध्यमातून. शरद ठरलाय संघाचा मी म्हणेन चांगला फलंदाज आणि ठरलाय कर्दनकाल. केरळी संघासाठी तब्बल 21 धावांचं योगदान, भरीव योगदान, अप्रतिम कामगिरी, उल्लेखनीय अविस्मरणीय केली मैदानावरती पाहायला मिळाली. 6व्या नंबरचा फलंदाज थैमान घालच्या मैदानावरती आणि सामना जिंकलाय. वर स्क्वेअर कट आणि सामना जिंकलाय दैसर संघानं 4 चेंडू राखून दणदणीत विजय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं हार्दिक आभार. तर मॅन ऑफ द मॅच मानकरी शरद ठरलाय. तब्बल 25 धावांची मादक केली पाहिजे. नॉट आउट फॉर बॅटिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल शरद, यू प्लेड व्हेरी वेल. तर शरद ठरलाय मॅन ऑफ द मॅच मानकरी. तर प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. सर्वात मोठा सामना तुम्ही पाहू शकाल आजच्या स्पर्धेतील. उंबारली संघ सज्ज झालाय 2 हात करासाठी देसाई संघासमोर. खूप मोठा सामना, बिग फाईट. एका बाजूला सचिन भोईर, एका बाजूला रवी मध्ये. कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा डायगा चषक 2017. आमचा शिवाजी पाटील, आमचा शांतानू पाटील, नाव गाजवती गावाचा, नाव गाजवती गावाचा. आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा, आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा, आमचे टायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मदन गोंडले साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास आपण शरदला सन्मानित करावा. बघा उंबारले संघाचं स्टाईल बघा मैदानामध्ये जाण्याची, खूप वेगळं तंत्र. फार कमी संघ असतात जे मैदानामध्ये उतरताना सर्वांना इम्प्रेस करतात.